बहिर्जी स्मारक महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय चर्चासत्र संपन्न. हिंगोलीच्या वसमत येथील हुतात्मा बहिर्जी स्मारक महाविद्यालय येथे 2 आणि 3 जानेवारी रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि हुतात्मा बहिर्जी स्मारक महाविद्यालय वसमत यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय चर्चासत्र भारतीय लोकशाही पुढे आव्हाने आणि भारतीय संविधान या विषयावर आयोजित करण्यात आले होते. भारतीय लोकशाही पुढील आव्हाने आणि भारतीय संविधान या विषयावर जागतिक कीर्तीचे अभ्यासक सहभागी झाले होते. भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने भारतीय संविधानाच्या अनेक पैलूंवर अभ्यासकांनी आपले अमूल्य विचार व्यक्त केले आहे. दिनांक 2 जानेवारी रोजी या चर्चासत्राचे उद्घाटन देखील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चाचकर यांनी केले. तर उद्घाटनीय समारंभाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्षस्थानी जयप्रकाशजी दांडेगावकर होते. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अभ्यासक डॉक्टर श्रीरंजन आवटे थायलंड यांनी भारतीय लोकशाही समोरील जी आव्हाने व्यवस्थेने उभी केलेली आहेत ती आव्हाने मोडून काढण्याचे असतील तर लोकशाही मूल्यांचा जागर या देशातील बुद्धिवान संशोधन अभ्यासकांनीच घातला पाहिजे असे म्हटले. यावेळी परिसरातील महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी, नागरिक या चर्चासत्राला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर, आज बहिर्जी महाविद्यालयामध्ये प्राचार्य मामा जाधव सर व या संस्थेचे अध्यक्ष दांडेगावकर साहेब यांनी एका चांगल्या विषयावरती आंतरराष्ट्रीय परिषद घेतलेली आहे. चॅलेंजेस लोकशाही पुढे काय आहेत, त्याचबरोबर आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यासमोरची आजची चॅलेंजेस काय आहेत, हा एक चांगला विषय घेतलेला आहे. आणि या विषयाची जी जोड त्यांनी दिलेली आहे ती वेगवेगळे रिसोर्स पर्सन बोलून एकत्र या हिंगोली जिल्ह्यातील प्राध्यापकांना बोलवलं. आणि आता माझ्या माहितीप्रमाणे 150-200 प्राध्यापक आलेले आहेत. बँकॉकच्या येथील डॉक्टर आवटे म्हणून त्यांचं बीज भाषण पण चालू आहे. ग्रामीण भागामध्ये आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करणं, हा विचार येणं आणि प्रत्यक्षात आणणं, खरोखरच या महाविद्यालयाचं मी कौतुक करतो. परंतु ह्याच्यामधून अशी चर्चासत्रामधून काहीतरी कॉन्क्रीट माहिती किंवा पॉलिसी अशी बाहेर यावी का आज जी काही चॅलेंजेस आहेत आपल्या डेमोक्रेसीमध्ये, तर आम्ही जर एज्युकेशनच्या दृष्टीने पाहिलं तर क्वालिटी एज्युकेशन हे एक चॅलेंजेस आहे त्याच्यामध्ये, हा महत्वाचा आहे. आणि दुसरा त्याचबरोबर विद्यार्थी घटक डोळ्यासमोर ठेवून हे रिस्किलिंग, अपस्किलिंग हे जे काही स्किल द्यायचे, म्हणजे प्राध्यापकांमध्ये पण आपल्याला रिस्किलिंग, अपस्किलिंग आणि स्किलिंग दिलं गेलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी हा एज्युकेशन, स्किलिंग आणि एम्प्लॉयमेंट याचं कुठेतरी सांगड घातली पाहिजे. आणि अशा विषयावरती जर चर्चा झाली आणि त्याच्यातनं काहीतरी आलं तर निश्चितपणे फायदा होणार आहे. आज या ठिकाणी कुलगुरू या नात्यानं मी ह्या सगळ्यांना सांगितलं की आपल्याला क्वालिटी एज्युकेशन द्यायचे. आणि क्वालिटी एज्युकेशन देत असताना आपल्याला सध्या करोना नंतर जी भीती भेडसावते, का जो प्रश्न आपल्या पुढे समोर अक्ष म्हणून उभा राहिलेला आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांची अनुपस्थिती. तर पालकांचं म्हणणं, विद्यार्थ्यांचं म्हणणं, प्राध्यापकांचं म्हणणं, ह्या घटकाला एकत्रित करा. काही मी तुम्हाला अनुदान देतो आणि त्याच्यावरती 1 दिवसीय कार्यशाळा, वर्कशॉप ह्यांच्या समवेत बसून चर्चा करून घ्या. आणि मग आपल्याला काही चांगल्या गोष्टी जर देता येत असतील तर ह्या विद्यापीठामध्ये आपण द्यायचा प्रयत्न करू. आणि मी याला शुभेच्छा पण दिलेल्या आहेत. या आंतरराष्ट्रीय परिषदेला एक चांगला उपक्रम केला. खरोखरच विद्यापीठामध्ये ग्रामीण भागामध्ये ही एक चांगले उपक्रम होतात, याचा मला मनापासून आनंद आहे. चॅलेंजेस इन इंडियन डेमोक्रेसी अँड इंडियन कॉन्स्टिट्यूशन या विषयावरती ही आजची कार्यशाळा आंतरराष्ट्रीय या ठिकाणी होत आहे. तर क्वालिटीला तुम्ही फोकस केलाय. सर, प्राध्यापक माझे सगळे अतिशय चांगल्या रीतीने काम करतायत.
पण प्राध्यापकांनी विद्यार्थ्याला काय हवं आहे, इंडस्ट्रीला काय हवं आहे, याच्याप्रमाणे आपल्या सिस्टीम मध्ये बदल केले पाहिजेत, आमच्या करिक्युलम मध्ये बदल केले पाहिजेत. आणि हा बदल एकदा करून नाहीये, तर वर्षाला बदल केले पाहिजेत. 6 महिन्यामध्ये आज टेक्नॉलॉजी इतकी झपाट्यानं बदलत आहेत का 6 महिन्यामध्ये नवीन मोबाईल, नवीन टेक्नॉलॉजी प्रत्येक क्षेत्रामध्ये येत आहे डिजिटलायझेशन मध्ये. तर डिजिटलायझेशन युगामध्ये आज AI आलंय. मग AI चं ऍप्लिकेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऍप्लिकेशन शेतीमध्ये होऊ शकतो का, हेल्थ मध्ये होऊ शकतो का, अजून वॉटर याच्यामध्ये होऊ शकतो का, एन्व्हायरमेंटल मध्ये होऊ शकतो का, कॉमर्स मध्ये होऊ शकतो का, मार्केटिंग मध्ये होऊ शकतो का, याचा प्राध्यापकांनी अभ्यास केला पाहिजेत. आणि विद्यार्थ्याला अद्ययावत आणि नवीन तंत्रज्ञाना विद्यार्थ्याची सांगड घातली पाहिजे.